टन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 1 जानेवारी 2024 बघा, उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे। उद्या अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आहे, कारण उद्या वर्षातील पहिला दिवस आहे। खरं तर नवीन वर्षात आपल्याला नवीन संकल्प करायचे आहेत, नवीन सेवा करायच्या आहेत, नवीन उपाय करायचे आहेत। हे संपूर्ण नवीन वर्ष आपल्याला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटी जाण्यासाठी आपल्याला काही विशेष आणि महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत। उद्या करायचे बरेचसे उपाय, बऱ्याचशा सेवा ह्या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या नवीन वर्षातील एक सगळ्यात मोठी सेवा जी उद्या सकाळीच आपल्याला करायची आहे बघा, एक इच्छापूर्तीचा दिवा किंवा नवीन वर्षातील हा पहिला दिवा तुम्हाला उद्या सकाळीच या एका ठिकाणी लावायचा आहे, ज्या ठिकाणी लावल्याने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील। तुमच्या घरात सदैव सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर याची प्राप्ती होईल। घरात असलेली नकारात्मकता आणि जे दारिद्र्य आहे त्याचा नाश होईल आणि तुमची भरभराट होईल। बघा, उद्या प्रत्येकाने आवर्जून न चुकता या एका विशेष ठिकाणी हा दिवा नक्कीच प्रज्वलित करा। दिव्यात या काही वस्तू आवर्जून घाला, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील विघ्नांचा, संकटांचा, दारिद्र्याचा नाश होईल आणि तुमच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील। संपूर्ण वर्ष जे आहे ते तुम्हाला सुखाचं आणि भरभराटीचं जाईल। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला उद्या सकाळी उठल्यानंतर, जेव्हा आपण सकाळी उठू, खरं तर लवकर उठा, कारण नवीन दिवस आहे आणि नवीन दिवसाचा हा पहिला दिवस, त्यामुळे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी लवकर उठायचं आहे, स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं जे देवघर आहे या देवघराच्या समोर एक सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे। जे आपले इष्टदैवत आहेत, ज्यांना आपण आपले गुरु मानतो, म्हणजे आपले स्वामींच्या मूर्तीवरती, जर मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे, फोटो असेल तर तुम्हाला तो स्वच्छ पुसायचा आहे। बघा, आपण प्रत्येक गोष्ट असेल आपल्या आयुष्यात कुठलीही एखादी नवीन गोष्ट करणार असू तर आपण स्वामींचा क्ल्यू घेतो। आपण मनातून का होईना स्वामींना त्या गोष्टी विचारत असतो। कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना आपण आपल्या गुरूंना विचारतो, आपल्या गुरूंचं म्हणजे गुरूंना निवेदन ठेवतो आणि त्यानंतरच त्या गोष्टीची सुरुवात करतो। आता उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे सगळ्यात पहिली पूजा किंवा पहिली सेवा ही आपल्या स्वामींचीच आपल्याला करायची आहे। मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे, फोटो असेल तर तो स्वच्छ पुसायचा आहे, अष्टगंध लावायचा आहे, अत्तर लावायचा आहे। जसं आपण गुरुवारी विधियुक्त पूजा करतो त्याच पद्धतीने ही पूजा करायची आहे। शिवाय आपल्याला स्वामींच्या समोर एक इच्छा प्राप्तीचा दिवा लावायचा आहे। आता हा दिवा कसा लावायचा, तर तुम्हाला एक छोटी प्लेट घ्यायची आहे, एक छोटीशी स्टीलची किंवा तांब्याची प्लेट घ्यायची आहे। या प्लेटमध्ये तुमची जी इच्छा आहे ती इच्छा अष्टगंधाने लिहायची आहे। स्वामींना अष्टगंध हे अत्यंत प्रिय आहे, त्याच्या सुवासानेच किंवा त्याच्या वासानेच स्वामी तिथे साक्षात प्रसन्न होतात। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला प्लेटमध्ये तुमची इच्छा लिहायची आहे आणि त्या इच्छेच्या खाली एक स्वस्तिक काढायचं आहे। हे करून झालं की त्यावरती थोडेसे तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला एखादी मातीची पणती घ्या, घरामध्ये स्टीलचा, पंचधातूचा, चांदीचा किंवा तांब्याचा दिवा असेल तर तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। दिव्यामध्ये 2 वातींची करून एक जोडवात घालायची आहे आणि शुद्ध तूप किंवा तेल घालायचं आहे। हे सर्व घातलं की त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला एक तेजपत्ता घालायचा आहे, म्हणजे आपण तमालपत्र म्हणतो। तेजपत्त्यावरती तुमची जीही इच्छा या 2024 मध्ये पूर्ण व्हायची आहे किंवा ती इच्छा आपल्या गुरूंनी, आपल्या स्वामींनी पूर्ण करावी अशी तुमची इच्छा आहे, तर ती इच्छा तुम्हाला त्या तेजपत्रावरती लिहायची आहे आणि खाली 2024 असं तुम्हाला आवर्जून लिहायचं आहे। तमालपत्रावरती जीही इच्छा असेल, तर नोकरी असेल तर नोकरी लिहा, प्रमोशन असेल तर प्रमोशन लिहा, व्यवसाय वृद्धी असेल, व्यवसायात वृद्धी व्हायची तर व्यवसाय वृद्धी लिहा, धनप्राप्तीसाठी करत असेल तर धनप्राप्ती लिहा, विवाहासाठी असेल तर विवाह लिहा आणि त्याच्या खाली 2024 हे आवर्जून लिहा। त्यानंतर हे तमालपत्र त्या दिव्यामधील जे तेल असेल किंवा तूप असेल त्यामध्ये घाला। घालत असताना इच्छित मनोकामना व्यक्त करत श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करा। ठीक आहे, इतकं झालं की त्यानंतर अजून 2 छोट्या छोट्या पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत, मातीच्या असतील त्या घ्या,
घरात दुसऱ्या असतील त्या घेतल्या तरीही चालेल. पुन्हा या दिव्यांमध्ये थोडंसं तेल किंवा तूप घालायचं आहे, 2 वाती घालायच्या आहेत आणि हे दोनही दिवे घराचा जो उंबरठा आहे या उंबरठ्यावरती दोनही दिशांनी तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत. आता समजा हा उंबरठा आहे, एक इथे ठेवा, एक उजवीकडे एक डावीकडे, असे दोनही दिवे उंबरठ्यावरती ठेवायचे आहेत. त्यानंतर अजून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तो तुळशी मातेच्या समोर तुम्हाला सकाळीच लावायचा आहे. बघा घराचा जो मेन उंबरठा आहे इथूनच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते, इथूनच सकारात्मकता आणि नकारात्मकता आपल्या घरात प्रवेश करते. जर वर्षातील पहिल्याच दिवशी या उंबरठ्याची पूजा केली किंवा तिथे स्वच्छ सुंदर असे 2 दिवे लावले, दीपदान तुम्ही जर तिथे केलं तर वर्षभर तुमच्या घरात सकारात्मकता येईल, वर्षभर तुमचं घर हे उजळून जाईल, घरातील दारिद्र्याचा नकारात्मकतेचा नाश होईल आणि घरामध्ये अखंड माता लक्ष्मी वास करेल. कारण हा मार्गशीर्ष महिना आहे माता लक्ष्मीची सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा महिना. ठीक आहे. यानंतर तुम्ही जेव्हा तुळशीजवळ दिवा लावाल, बघा तुळस माता ही आपली लक्ष्मी माता आहे. ज्या घरामध्ये तुळशीचं स्थान आहे त्या घरामध्ये सदैव सुख, समृद्धी आणि मांगल्याचं वातावरण आहे. ज्या घरात तुळस माता असते त्या घरात कुठलीही नकारात्मकता किंवा बाधा त्या घराला कधीच शिवत नाही. जेव्हा उद्या सकाळी तुम्ही तुळशी मातेजवळ हा दिवा लावाल तेव्हा नक्कीच तुळशी मातेच्या अवतीभोवतीची असलेली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुमच्या घरामध्ये असलेल्या सर्व विघ्नांचा, वाईट शक्तींचा नाश होईल. तुळशी मातेची कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती प्राप्त राहील. त्यानंतर पुन्हा देवघराच्या समोर बसायचं आहे आणि देवघराच्या समोर बघा अगोदर हे सगळे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि देवघराच्या समोर बसून तुम्ही कुठल्याही पद्धतीचा उद्या संकल्प करू शकता. स्वामी महाराजांच्या तुम्ही उद्या सारामृताचा संकल्प करू शकता, गुरुचरित्राचा संकल्प करू शकता, तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता, नित्य सेवेमध्ये अजून एखादी सेवा ॲड करू शकता किंवा आरती संकल्प करू शकता. बघा नवीन वर्षाची सुरुवात आहे, उद्याचा जो दिवस आहे तर उद्याच्या दिवसापासून तुम्ही आपल्या गुरूंची, आपल्या स्वामींची कुठलीही एका सेवेचा संकल्प, मग तो 3 दिवसाचा असेल, 7, 11, 21 कितीही दिवसांचा संकल्प करा, पण आवर्जून उद्याच्या दिवशी एक तरी संकल्प नक्कीच करा. महाराजांचं जे पुरुष सुक्तम आहे ते म्हणायचं आहे, तुम्हाला एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. इतकं केलं उद्याच्या दिवशी सकाळी तरी खूप आहे. त्यानंतर मग तुमची जी काही कामं असतील तुम्ही करू शकता. सायंकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे, ते जे तमालपत्र तुम्ही त्या दिव्यात घातलं होते ते तुम्हाला अलगद अगदी काढायचं आहे आणि एका मातीच्याच पंटीत किंवा ज्यात कापूर जळतात त्यामध्ये ते तमालपत्र ठेवून त्याच्यावरती 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हे तमालपत्र त्या कापरासोबत तुम्हाला जाळायचं आहे आणि संपूर्ण घरभर याचा धूर पसरवत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. बघा उद्याच्या दिवशी आवर्जून तुमच्या इच्छित मनोकामनांसाठी या इच्छा प्राप्तीचा दिवा आवर्जून लावा आणि ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या देखील नक्कीच करा. संपूर्ण 2024 वर्ष सुखाचं, समाधानाचं जाईल. अडलेल्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. सगळी जी स्वप्न आहेत ती देखील तुमची पूर्ण होतील. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.